शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी करा. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी. रामदास कदम यांच्या आरोपांमध्ये तथ्य, मात्र अनिल परब यांचे आरोप बिनबुडाचे. माजी आमदार शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य. रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई. ग्रामपंचायतीकडून रावळगाव कारखान्याची मालमत्ता सील. कारखान्याकडे 2,10,00,000ची थकबाकी. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं रोजगार योजना लॉन्च. राज्यातल्या 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातल्या कौशल्यांचं प्रशिक्षण. मंत्री लोढा यांची घोषणा. ॲप आधारित टॅक्सी सेवा 9 ऑक्टोबरला बंद. पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधण्यासाठी कॅब, टॅक्सी, रिक्षा चालकांची एकदिवसीय बंदची हाक. बीडच्या कपिलधरवाडीतल्या रस्ता खचला. गावातनं जाणारा प्रमुख मार्ग 3 फूट खचल्यानं अनेक घरांच्याही भिंतींना गेले तडे. प्रशासनाकडनं खबरदारी म्हणून ग्रामस्थांचं स्थलांतर. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा बुटाचा भाग नॉयडातनं मुंबईमध्ये दाखल. बुटाच्या भागाचं आंबेडकरी अनुयायांकडनं जल्लोषात स्वागत. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर. मेरी ब्रुंकॉव्ह, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना पुरस्कार जाहीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.